त्यांना आपल्या सरकारी तिजोरीतून रक्कम देण्यासाठी ही एनपीएस यूपीएस योजना आणलेली आहे असा माझा सरळ आरोप या सरकारवर आहे. म्हणून आम्हाला यूपीएस नको, आम्हाला काय पाहिजे? काय पाहिजे? करून सांगा काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे? सरकारची चापलुसी करणं खूप सोपं आहे. सरकारची चापलुसी करणं खूप सोपं आहे. काही संघटना करतात, त्या संघटनांना सांगू इच्छितो आमच्या भविष्याशी ठरू नका. आमच्या भविष्याची, आमच्या म्हातारपणाची काठी जुनी पेन्शन योजना आहे. तरी सुद्धा साहेब सांगतो, या येणाऱ्या निवडणुकांमध्ये जो देईल पेन्शन त्यालाच देऊ समर्थन. जो देईल पेन्शन, महाराष्ट्रातले 18 लाख कर्मचारी, 18 लाख कर्मचारी, फक्त त्यांच्या परिवाराचे 4 मतदार, एवढा जरी गणित केलं तर अस्तित्वात असलेलं सरकार पाडायला आम्हाला वेळ लागला असता. आता देशाचं झालं. आता जो पेन्शन की बात करेगा, जो पेन्शन की बात करेगा, आपल्या मतदारसंघात एक कर्मचारी रिटायर झाले, एनपीएस अंतर्गत फक्त 850 पेन्शन मिळत आहे. या सरकारला लाच वाटायला पाहिजे. ज्या कर्मचाऱ्यांनी 58 वर्ष सेवा केली त्याला फक्त 850 पेन्शन देते. तिथले जे आधीचे मुख्यमंत्री होते त्यांनी म्हटलं आम्ही जुनी पेन्शन देऊ शकत, काय म्हटलं? जुनी पेन्शन देऊ शकत. मग कर्मचाऱ्यांनी त्यांना हरवून त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली. तसं आम्ही सुद्धा महाराष्ट्र पद्धतीनं हिमाचल प्रदेशमध्ये जे तिथले मुख्यमंत्री आता निवडून आले त्यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये ओपीएस ची घोषणा केली. पहिल्याच कॅबिनेटमध्ये. तशी महाराष्ट्रात सुद्धा आपण मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये घोषणा होईल याची आम्हाला पूर्ण खात्री नव्हे, पूर्ण विश्वास आहे. मोदीजी ते आले होते आणि त्यांनी म्हटलं की कर्मचाऱ्यांना आम्ही यूपीएस योजना लागू केली. कोणती योजना लागू केली? यूपीएस योजना. आणि कर्मचारी खुश आहेत. मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो आमच्या प्रधानमंत्री साहेबांना, हे महाराष्ट्राची गर्दी पहा. जर यूपीएस योजनेला कर्मचारी खुश असतात तेवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातले कर्मचारी इथे उपस्थित झाले नसते. यूपीएस योजना म्हणजे काय आहे? आमच्या पगारातून 10%. आणि साहेब तुम्हाला सांगू इच्छितो, आता या यूपीएस योजनेमध्ये सरकारचा वाटा 8.5% केलेला आहे. 8.5% कशासाठी? कारण हा सगळा पैसा यूपीएस एनपीएस कुठे जातो? शेअर मार्केटमध्ये. आणि शेअर मार्केट कोणाचे आहेत? अदानी अंबानीचे आहेत. त्यांना आपल्या सरकारी तिजोरीतून रक्कम देण्यासाठी ही एनपीएस यूपीएस योजना आणलेली आहे असा माझा सरळ आरोप या सरकारवर आहे. यूपीएस योजना म्हणजे नुसती फसवी योजना आहे. यूपीएस योजना म्हणजे नुसती गोल गोल फिरवणारी योजना आहे. म्हणून आम्हाला यूपीएस नको, आम्हाला काय पाहिजे? काय पाहिजे? करून सांगा काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे? आणि म्हणून आम्हाला ओपीएस पाहिजे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. तुम्हाला सांगतो, सरकारची चापलुसी करणं खूप सोपं आहे. सरकारची चापलुसी करणं खूप सोपं आहे. काही संघटना करतात, त्या संघटनांना सांगू इच्छितो आमच्या भविष्याशी ठरू नका. आमच्या भविष्याची, आमच्या म्हातारपणाची काठी जुनी पेन्शन योजना आहे. आम्हाला ओपीएस पाहिजे. कुठलीही यूपीएस एनपीएस डीसीपीएस कुठलीही योजना नको. आम्हाला 1982-84 ची जशाच्या तशी जुनी पेन्शन योजना पाहिजे आहे. आणि इथे उपस्थित मी एकाच राजकीय पक्षांना म्हणत नाही, पण जे कोणते पक्ष असतील, उद्धव साहेबांचं काम कधी मताच्या राजकारणासाठी राहिलेलं नाही. जे
आपल्या न्यायाचं आहे, जे आपल्या हक्काचं आहे ते देण्याची त्यांची भूमिका नेहमी राहिलेली आहे. तरी सुद्धा साहेब सांगतो, या येणाऱ्या निवडणुकांमध्ये जो देईल पेन्शन त्यालाच देऊ समर्थन. जो देईल पेन्शन, जो देईल पेन्शन. आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही, आम्ही काही राजकारणी नाहीत, परंतु आपल्या हक्कासाठी जर आम्हाला फील्डवर उतरून काम करावं लागलं, वोट फॉर ओपीएस. काय वोट फॉर ओपीएस म्हणजे साहेब, जो पेन्शन देईल त्यालाच मतदान करणार, असं या कर्मचाऱ्यांनी निर्धार केलेला आहे. केलाय की नाही? केलाय की नाही? सांगा, केलाय की नाही? आणि म्हणून महाराष्ट्रातले 18 लाख कर्मचारी, 18 लाख कर्मचारी फक्त त्यांच्या परिवाराचे 4 मतदार, एवढं जरी गणित केलं तर अस्तित्वात असलेलं सरकार पाडायला आम्हाला वेळ लागणार नाही साहेब. फक्त आता तुम्ही लोकसभा निवडणूक पाहिली, या लोकसभा निवडणुकीमध्ये अगदी काही फरकानं कुठं 300, कुठं 2000, कुठं 3000, अगदी आपल्याच पक्षाचे जे एक उमेदवार मुंबईचे होते अतिशय अल्प मताने, थोड्या 58 मतांनी पराजय झाला. साहेब, जर हे कर्मचाऱ्यांची ताकद तुमच्या सोबत आली ना, तर महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला पाहू इच्छितो. चारही बाजूने गर्दी आहे, काहीच करता येणार नाही. महाराष्ट्र आता देशाचं झालं. आता जो पेन्शन की बात करेगा, जो पेन्शन की बात करेगा, सुरुवातीला आम्हाला जुनी पेन्शन योजना बंद करून एनपीएस योजना लागू केली, तेव्हा या सरकारने काय म्हटलं, संघटनांनी काय म्हटलं, कर्मचाऱ्यांना लाखो करोडोचा निधी मिळेल. रिटायरमेंट झाल्यावर मिळताय का? एनपीएस मधून मिळताय का? इथं अंबादास दानवे साहेब आमचे मार्गदर्शक बसलेले आहेत. साहेब, आपल्या मतदारसंघात एक कर्मचारी रिटायर झाले, एनपीएस अंतर्गत फक्त 850 पेन्शन मिळत आहे. या सरकारला लाच वाटायला पाहिजे. ज्या कर्मचाऱ्यांनी 58 वर्ष सेवा केली त्याला फक्त 850 पेन्शन देते, फक्त 850. आणि हा सगळा एनपीएसच्या माध्यमातून जो मलिदा आहे तो कोणाला मिळतं? कोणाला मिळतंय? आणि सांगा जोरात, कोणाला घाबरायची गरज नाही. कोणाला मिळतंय? अदानी अंबानीचे मोठे मोठे उद्योगपती आहेत, त्यांना देण्याचं काम केलं जात आहे. साहेब, तुम्हाला मी सांगू इच्छितो, हिमाचलमध्ये जेव्हा निवडणूक झाली, तिथल्या जे विरोधी पक्षामध्ये होते, जे आता मुख्यमंत्री आहेत, तिथले जे आधीचे मुख्यमंत्री होते, त्यांनी म्हटलं आम्ही जुनी पेन्शन देऊ शकत. काय म्हटलं? जुनी पेन्शन देऊ शकत. मग कर्मचाऱ्यांनी त्यांना हरवून त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली. तसं आम्ही सुद्धा महाराष्ट्रात करणार आहोत. तुमच्या फक्त शब्द आम्हाला पाहिजे. तुम्ही आम्हाला माहित आहे, तुमचा शब्द, तुमचा वचन म्हणजेच तुमचा शासन आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही दिलेला शब्द फिरवणार नाही याची मला खात्री आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो, इथे आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही, परंतु ज्यांनी एवढं आश्वासनं दिली आणि ते पाडल्या गेली नाही, हे अशिक्षितांचं आंदोलन नाही, हे बुद्धिजीव्यांचं आंदोलन आहे. येणाऱ्या काळात जे आश्वासन देतील त्यांच्या विरोधात सुद्धा याच ताकदीने आम्ही आंदोलन करू. म्हणून मित्र, मला माहित आहे साहेबांना या विषयाची जाण आहे. साहेब, हा विषय नक्की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला माहित आहे. बंद करून टाकलं. आपण येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहू इच्छिता? कोणाला पाहू इच्छिता? कोणाला पाहू इच्छिता? साहेब, तुमच्यावर प्रचंड जनतेचं प्रेम आहे, महाराष्ट्रातल्या जनतेचं प्रचंड प्रेम आहे. आणि मला माहित आहे ज्या पद्धतीनं हिमाचल प्रदेशमध्ये जे तिथले मुख्यमंत्री आता निवडून आले, त्यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये ओपीएस ची घोषणा केली, पहिल्याच कॅबिनेटमध्ये. तशी महाराष्ट्रात सुद्धा आपण मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये घोषणा होईल याची आम्हाला पूर्ण खात्री नव्हे, पूर्ण विश्वास आहे.
आणि या सरकारला अजून जागृत करण्यासाठी 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजींची जी जयंती आहे त्या जयंतीपासून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मी हितेश खांडेकर आमरण उपोषणाला आम्ही बसणार आहोत. जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत आपलं आमरण उपोषण सुरू राहील. अधिक न बोलता साहेबांना सुद्धा पुढचा प्रोटोकॉल आहे. साहेबांनी आमच्या सगळ्यांचं ऐकून घेतलं याच्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि तेच थांबतो. एकच मिशन, एकच मिशन, एकच मिशन, एकच मिशन. अरे काय पाहिजे, अरे काय पाहिजे, अरे काय पाहिजे, अरे काय पाहिजे, कधी पाहिजे, आताच पाहिजे. अरे कधी पाहिजे, कधी पाहिजे. आता जरी या शासनाने लागू केली नाही पण आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून ते निश्चित होईल असं आम्हा पूर्ण सगळ्या महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना खात्री आहे. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो.